नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस आहे 35वा। आपला टॉपिक आहे सर्कल, सब टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल। कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स, अंडरस्टँड द प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ सर्कल अँड मेक यूज ऑफ देम। हियर लेट्स रिमेंबर, take any circular object like bangle and measure its circumference with the help of thread. Find the radius by using circumference. आता आपल्याला सगळ्यांना सर्कम्फरन्सची व्याख्या आणि सर्कम्फरन्सची संकल्पना समजलेली आहे। इट इज ऑल्सो द रेशो बिटवीन पाय इज द रेशो ऑफ circumference अपॉन diameter. Okay, now we will see the properties of chord of circle. Theorem: a perpendicular drawn from the center of a circle on its chord bisects the chord. In figure मध्ये पहा, O is the center of circle and segment AB is chord. If segment OP perpendicular chord AB, then segment AP congruent with segment PB. म्हणजे सेंटर मधून कॉर्डवर काढलेला जो परपेंडिक्युलर असतो तो कॉर्डला काय करतो, दुभागतो। त्यानंतर त्याचा कॉन्व्हर्स बघा, द सेगमेंट जॉइनिंग द सेंटर ऑफ अ सर्कल अँड द मिडपॉइंट ऑफ इट्स कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड। म्हणजे मिडपॉइंटमधून जर मिडपॉइंट आणि सेंटर जोडणारा जर सेगमेंट असेल तर तो काय असतो, कॉर्डला परपेंडिक्युलर असतो। हा झाला त्याचा कॉन्व्हर्स झाला। आता प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्सच्या प्रॉपर्टीज बघा। थेरम: कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल। कॉर्ड जर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या सेंटरपासून कशा असतात, इक्विडिस्टन्स असतात, म्हणजे सारख्या अंतरावर असतात। थेरम आपण लिहिला थेरम आता, कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स आर इक्विडिस्टंट फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल। इन द adjoining figure, O is the center of a circle, segment OP perpendicular to chord AB and segment OQ perpendicular chord CD. Therefore, if chord AB congruent chord CD, then OP is equal to OQ. याप्रमाणे। आणि याचा कॉन्व्हर्स बघा, द chords equidistant from the center of a circle are congruent. If OP equal to OQ, then chord AB congruent CD. म्हणजे जर हे डिस्टन्स जर सेम असेल तर काय असतं, ह्या कॉर्ड्स कशा असतात, कॉन्ग्रुएंट असतात। त्यानंतर आपल्याला इथे सॉल्व एक्झाम्पल दिलेलं आहे, एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे। इन अ सर्कल विथ रेडियस 20 सेंटीमीटर, कॉर्ड CD कॉर्ड दिलेली आहे, इज अ डिस्टन्स ऑफ 12 सेंटीमीटर। 12 डिस्टन्स म्हणजे OP 12 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला रेडियस दिलेली आहे 20। बघा इथे OD 20 आहे आणि OP 12 आहे, तर आपल्याला काय काढायचं आहे, कशाची लांबी काढायची आहे, कॉर्ड CDची लेंथ काढायची आहे आपल्याला इथे। मोड इज इक्वल टू OP स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर, म्हणजे OD दिलेली आहे आपल्याला, रेडियस दिलेला आहे। त्यानंतर PD काढायची आहे आपल्याला, PDची लेंथ काढायची आहे, तर ती किती आली, आपण किमती भरल्यानंतर PDची लेंथ आलेली आहे 16। मग आता 16 काय झाली, अर्ध्या भागाची झाली, म्हणजे परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, मग ती डबल झाली, म्हणजे ती किती झाली 32। अशाप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। आता एक्सरसाइज सोडूयात आपण। चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स। इन अ सर्कल विथ रेडियस 5 सेंटीमीटर, ए कॉर्ड इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर, देन फाइंड द लेंथ ऑफ अ कॉर्ड। आता बघा, सर्कलची रेडियस 5 दिलेली आहे आणि कॉर्ड 3 सेंटीमीटरवर दिलेली आहे। म्हणजे आपण इथे जर सर्कल काढलं, कॉर्ड 3 सेंटीमीटरवर सांगितलेली आहे, म्हणजे हे 3 सेंटीमीटर आहे आणि रेडियस किती सांगितलेली आहे, 5 सेंटीमीटर सांगितलेली आहे। 5 पहा। मग आता आपल्याला माहिती आहे पायथागोरियन ट्रिपलेट। मग आता हा जर सेंटर O असेल आणि ही P असेल, तर इथे आपण हे AB नाव दिलं, तर PB किती येईल, 3 5 म्हणजे ही किती येईल, 4, म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट प्रमाणे 4 आली। म्हणजे पूर्ण कॉर्डची लांबी किती आली, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड, म्हणजे याच्या डबल, 4च्या डबल किती आली, 8, म्हणजे याचं उत्तर आलं 8, म्हणजे ही 4 आणि ही पण 4 येणार, 4 आणि 4 8 येणार। परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर टू द कॉर्ड बायसेक्ट द, कशाला येणार आहे, बायसेक्ट द कॉर्ड, म्हणजे आन्सर आहे B। अशाप्रमाणे हा पहिला प्रश्न आपला सोडून झालेला आहे। आता आपण दुसरा प्रश्न दुसऱ्या पानावरती सोडवू। फर्स्ट एक्झाम्पल पहा, इन अ सर्कल विथ सेंटर P, chord AB is of length 15 cm. If PQ perpendicular chord AB, then find QB.
मग आता पहा आपण इथे कच्ची आकृती काढूयात, म्हणजे रफ फिगर काढूयात. काय म्हटलंय, इन विथ सेंटर पी कॉर्ड ए बी कॉर्ड दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे, इज ऑफ लेंथ 15 सेंटीमीटर, हिची लेंथ 15 सेंटीमीटर दिलेली आहे. सेगमेंट पी क्यू परपेंडिक्युलर, म्हणजे इथे आपल्याला पॉईंट काढायचा आहे क्यू, इथे मी 15 सेंटीमीटर खाली लिहिते, क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड पी क्यू परपेंडिक्युलर टू कॉर्ड ए बी. मग आपल्याला विचारले फाइंड क्यूबीची लेंथ विचारलेली आहे. मग क्यूबी इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. कारण काय, तर प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. कारण सेंटरमधून जर परपेंडिक्युलर काढला तर तो कॉर्डला काय करतो, डिव्हाइड करतो, बायसेक्ट करतो. हाफ इंटू किती आले 15, म्हणजेच क्यूबी किती आले 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा. इन अ सर्कल विथ सेंटर पी and radius 10 centimeter, if one of the chord is of length 12 centimeter, then find the distance of the chord from the center. मग आता पहा, in a circle with center P, radius 10 centimeter, if one of the chord is of length 12 centimeter, chordची लेंथ आहे 12 सेंटीमीटर आणि काय केलेलं आहे, पी मधून याच्यावर काय काढलेलं आहे, आपल्याला याचं लेंथ काढायची आहे. आता जर समजा आपण इथे पी एम नाव देऊयात, ही 12 सेंटीमीटर खाली लिहिते, इथे ए बी. मग आता आपण पी मधून परपेंडिक्युलर काढला, आपल्याला पी बी किती दिलेली आहे 10 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आता पी एम आपल्याला विचारलेली आहे. मग पी एम बरोबर प्रश्नचिन्ह, पी बी बरोबर किती 10 सेंटीमीटर आणि ए बी जी आहे ती आपल्याला ए एम इज इक्वल टू बी एम इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी. म्हणजे बी एम किती आलेली आहे, बी एम बरोबर आलेली आहे 6 सेंटीमीटर. आता ट्रायंगल पी एम बी इज राईट अँगल ट्रायंगल, देअरफॉर पी बी स्क्वेअर इज इक्वल टू पी एम स्क्वेअर प्लस बी एम स्क्वेअर. काय करायचं, युजिंग काय वापरणार आहे, पण आपण इथे पायथागोरस थेरम. ओके. देअरफॉर पी बी किती आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू पी एम आपल्याला काढायची आहे प्लस बी एम किती आहे 6 स्क्वेअर. म्हणजेच पी एम स्क्वेअर इज इक्वल टू 100 मायनस 36. देअरफॉर पी एम स्क्वेअर इज इक्वल टू किती आले 64. देअरफॉर पी एम इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. म्हणजे हे डिस्टन्स किती आलं 8 सेंटीमीटर. आता हे थर्ड एक्झाम्पल बघा. इन द ॲडजॉइनिंग फिगर, इन अ सर्कल विथ सेंटर सी अँड कॉर्ड डी ई, सी ए परपेंडिक्युलर कॉर्ड डी ई, इफ डायमीटर ऑफ अ सर्कल इज 20 सेंटीमीटर. सर्कलचे डायमीटर 20 आहे, म्हणजे आर किती झाली 16/2, म्हणजे किती झाली 8 झाली. देन सी एफ इज इक्वल टू, सी एफ विचारलेली आहे, गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. सी एफ काढूयात आपण. आधी आपण हे काढली, रेडियस काढली, हे किती आहे 8 आहे. त्यानंतर कॉर्ड जर 20 डायमीटर 20 आहे, डायमीटर 20 आहे, 20 डिवायडेड बाय 2 म्हणजे तो आला 10, म्हणजे ही आली 10 आली, ही 10 आलेली आहे. आणि आपल्याला डी ई दिलेली आहे 16, म्हणजे हे दोन्ही किती झाले 8 झाले, ही 10. मग सी एफ हा काय झाला हे राईट अँगल ट्रायंगल झाला. म्हणजे सी एफ स्क्वेअर इज इक्वल टू सी ई स्क्वेअर मायनस ई एफ स्क्वेअर. म्हणजे सी एफ स्क्वेअर किती आहे 10 स्क्वेअर आहे, म्हणजे हा आला 10 स्क्वेअर इज इक्वल टू सी एफ स्क्वेअर इज इक्वल टू, सी एफ काढायचा आहे, इज इक्वल टू 100 10 स्क्वेअर बरोबर आहे. तर आपण इथे सी एफ स्क्वेअरच लिहूयात. 10 स्क्वेअर मायनस हे बरोबर आहे मायनस 8 स्क्वेअर, म्हणजे 100 वजा किती 64, म्हणजे 36. म्हणजेच सी एफ इज इक्वल टू 6. सी एफची लेंथ किती आली 6. कारण काय आहे प्रॉपर्टी ऑफ, काय लिहिणार आपण इथे प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड. बरोबर आहे. अशा प्रकारे हा एक्सरसाइज प्रॉपर्टी युजिंग प्रॉपर्टी ऑफ कॉर्ड वापरून सोडवायचा आहे.